नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि त्याच्यामधून जी जनजागृती होते किंवा इतरही आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीच्या फायद्याचे व्हिडिओ असतात. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करत जा आणि शेअरही करत जा. म्हणजे अतिशय महत्वाची माहिती ही आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत पोहोचत असते. तर सकाळी सकाळी बघा, महाबळेश्वरचा स्टँड आहे, बघू शकता. आत्ता वाजले 7. लालपरी आलेली आहे. ग्राहक सुद्धा म्हणजे पॅसेंजर्स आपण ज्याला म्हणतो, पॅसेंजर सुद्धा हळूहळू या ठिकाणी गजबज चालू झालेली आहे. हे महाबळेश्वरची सकाळ आहे. या ठिकाणी 7 वाजलेले आहेत. तर पहिलीच एक लालपरी येऊन थांबलेली आहे. याच्या अगोदर पण गेलेल्या आहेत गाड्या, पण इथे आत्ता आलेली आहे. मित्रांनो, प्रवासी सुद्धा बसलेले आहेत. ते स्टँडच्या अगोदरचा पूर्ण हा भाग आहे. बघा, आपण झूम करून बघूया. महाबळेश्वर बसस्थानक. आवाज पण येत असेल तुम्हाला का? हे पहा, चला. सकाळी सकाळी आता टॅक्स्या पण इथे येऊ लागलेल्या आहेत. हा रोड आहे. जे महाबळेश्वर संध्याकाळी भरलेलं असतं तेच महाबळेश्वर आता तुम्ही बघू शकता. किती शांत या ठिकाणी निसर्ग वातावरण आहे. निसर्गाचं पूर्ण शांत आहे एकदम. पण 9 नंतर या ठिकाणी जी रेलचेल चालू होते माणसांची, ही सर्व दुकानं उघडी होतात. इथे आपण पाहूया, नाश्त्याचं दुकान पण आहे जवळच. मुद्दा म्हणून म्हणलं सकाळी सकाळी एक चक्कर मारून आपले जे यूट्यूब फॅमिली आहे इथे आलात ना मित्रांनो, एकदम सोपं आहे. इथे एक द्वारका हॉटेल म्हणून पण चांगलं आहे जवळच, बस स्टँडच्या मागे. आणि ते रिक्षा म्हणजे जे या गाड्या आहेत त्या इथे रिजनल ज्यांचा जो रेट ठरलेला आहे त्या पद्धतीनेच घेऊन जातात. त्याच्यामुळे इथे काही लुटालूट होण्याचा प्रकार होत नाही. हे बघा, हा रस्ता जातो तिकडे, लॉज आहे तिथे, हा जातो सरळ मार्केटमध्ये. तर बघितलं मार्केट तुम्ही किती शांत. आणि आता हे बघा, इथं हा हे बस स्टँडचा आवाज आहे, तुम्ही बघू शकता. ह्या बस स्टँड, हे पूर्ण बस स्टँड आहे. इथे एक मातुश्री स्नॅक्स म्हणून उघड आहे. काय मिळतंय का बघूया आपण. काय नाश्त्याला दादा? आता वडा मिळेल, पोहा मिळेल, इडली मिळेल आणि मिसळ मिळेल. बरं, ठीक आहे. हे समोर बघा. आता आपण जाऊया, इथं थोडं नाश्ता करायचा विचार आहे. तर बघूया काय मिळतंय. मित्रांनो, जर कधी महाबळेश्वरला आलात तर या स्टँडच्या आसपासमधून आहे ना, ज्या टॅक्सी असतात त्या टॅक्सीने तुम्ही त्यांचे पॅकेज ठरलेले तिथूनही जाऊ शकता. हा पूर्ण रोड जो आहे, हे जे मार्केट आहे, हे पाठीमागे माझ्या मागे मार्केट आहे, आपण जाणार आहोत तिथे. संध्याकाळी जास्त प्रमाणात या ठिकाणी प्रेक्षक वर्ग किंवा ज्याला आपण जे पर्यटक म्हणतो ते लोक जास्त येतात. आणि आत्ता तशी काय म्हणजे सकाळी सकाळी गर्दी नसते, म्हणून आपण सकाळी या ठिकाणी हा व्ह्यू घेत आहोत. आपण या ठिकाणी एक ठिकाणी नाश्त्याला थांबलेलो आहोत. त्याच्यानंतर पुढे आपण एक पूनम चौक म्हणून आहे, तिथेही जाणार आहे. आणि संपूर्ण महाबळेश्वर म्हणजे ही मार्केट आणि बाहेरचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स फिरून लोक या ठिकाणी, भरपूर लॉज आहेत. फक्त लॉजची चौकशी करताना त्यांची जी फॅसिलिटी आहे किंवा टॉयलेट आहे, बाथरूम आहे, पाणी आहे, किती काय, ह्या सगळ्या चौकशी करून घेत जा. कारण काय होतं, बऱ्याच वेळा इथून जे गाईड्स असतात ते तुम्हाला तिथं नेऊन मिसगाईडसुद्धा करू शकतात. तर हाही प्रकार या ठिकाणी म्हणजे जाणवतो बऱ्याच वेळा. तुम्ही जर माहितीचे असाल तर तुम्हाला इथली माहिती असेल तर आता आम्ही नेहमी आलं की द्वारका हॉटेलला थांबतो. द्वारका हॉटेल बाजूलाच आहे. ठक्कर म्हणून आहे त्याचे ओनर. तर तिथे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सर्व्हिस मिळते आणि त्या लॉजचा व्ह्यू पण चांगला आहे. तर चला आपण बघूया, एक नाश्ता करूया या ठिकाणी थोडंसं काहीतरी. तर मातुश्री स्नॅक्स म्हणून आहे. हे बा, मातुश्री स्नॅक्स.
चला बघूया आपण नाश्त्याला काय मिळतं इथं. चालू होतं होय का? तसं येतो मी पाहुणे चाला. बरं बरं. कधीपासून आहे आपलं दुकान इथं काय? 5 वर्ष. आम्ही नेहमी आल्यावर इथून आमचा भाऊ नाश्ता घेऊन येतो तिथं लॉजवरती, पण आज आम्ही आलो. बघा दादांची सर्व्हिस. बरीचशी दुकानं म्हणजे इथे मार्केटची बंद आहेत, पण यांचं नाश्त्याचं मातोश्री स्नॅक्स म्हणून तुम्ही आलात कधी महाबळेश्वरला तर नक्की भेट द्या. सकाळी सकाळी इथे नाश्ता चालू असतो यांच्याकडे. तर हनुमान चालीसा पण लावलेली आहे. या पद्धतीने छान असं दुकान आहे यांचं. बसण्याची व्यवस्था आहे, पलीकडे पण आहे. तर आपण मागवले पोहे आणि इडली. तर बघूया नक्की तुम्हाला दादांचे ते कसे पोहे आणि इडली भेटते आपण नक्की दाखवतो तुम्हाला. तेव्हा छान गरम अशी इडलीच्या वाफा पण तुम्ही बघू शकता पिक्चरमध्ये. इडलीच्या वाफा निघतात अक्षरशः. ही गरम इडली, ही सांबर, ही चटणी आणि पोहा पण मागवलेला आपण. या ठिकाणी आमचे बंधू आणि आम्ही दोघंजण नाश्ता करायला आलेलो. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि लिटरली खूप छान अशी इडली आहे ही. बघू शकता. आता पोहे पण येतीलच, पण इडली तर उत्तमच आहे. हे मिनो कार्ड आहे लिहिलेलं आहे त्यांचं. म्हणजे असं काय नाही की काहीच्या काही रेट लिहिलेले आहेत. सर्वसाधारण रेट आहेत जे आपण पुण्याच्या ठिकाणी बघतो किंवा सिटीमध्ये बघतो. हे सर्वसाधारण रेट आहेत आणि उत्तम क्वालिटी. मी आता इडली तर खाल्लेलीच आहे, तुम्ही बघू शकता. जैन पण मिळतात. आणि काय काय मिळतं दादा आपल्याकडे? प्युअर जैन आहे आपल्याकडे. हे बघा या ठिकाणी जे जैन आयटम आहेत ते सुद्धा मिळतात. कारण बरेचसे गुजराती फॅमिलीसुद्धा या ठिकाणी महाबळेश्वरला येतात. ते पण या ठिकाणी नाश्त्याला आनंद घेतात. आणि हायजेनिक असं हॉटेल आहे, असं म्हणजे हे नाही आहे. आणि पुढे जे इडली वडा खात आहेत त्यांचे जे रेग्युलर कस्टमर आहेत. आता पोहे येतात, बघूया आपण. हा पहा पोहा, उत्तम असा पोहा आलेला आहे या ठिकाणी. आणि जे आपण बिस्लरी म्हणतो या ठिकाणी स्टँडर्ड पद्धतीचं म्हणजे पूर्ण महाबळेश्वरमध्येच बॅलेज किंवा बिस्लरी हा ब्रँडेड पाणी मिळतं. बाहेर आपण जेवढे हॉटेलला पितो त्यावेळेस बिस्लरी म्हणतो, पण बिस्लरी हा एक ब्रँड आहे. कुठल्याही पद्धतीचं म्हणजे ते काय बिस्लरी म्हणजे पाणी नसतं. मिनरल वॉटर ज्याला म्हणतो आपण, ते महाबळेश्वरमध्ये म्हणजे 90% बॅलेजचं मिळेल तुम्हाला किंवा बिस्लरीचाच ब्रँड मिळेल. कारण या ठिकाणी येणारा जो वर्ग आहे, मुंबई असेल, गुजरात असेल, हे नेहमी हेच ब्रँडनेच पाणी मागतात की आम्हाला बॅलेजचं हवं आहे असं वगैरे. आणि इथं कस्टमरसुद्धा बघा, आपण त्यांचा पण रिव्ह्यू घेऊ. दादा इथं नाश्ता कसा आहे होय? इकडे जरा मागं बघा. नाश्ता कसा आहे? नाश्ता कसा आहे? छान आहे नाश्ता म्हणलं. कसं आहे, चांगला आहे का? नेहमी बरं. हां, ओके. हे या ठिकाणी सर्वात पहिलंच हेच हॉटेल उघडतं. आणि म्हणजे जे लोक येतात त्यांचंसुद्धा या हॉटेलचं म्हणजे खरोखर टेस्ट चांगली आहे. आणि तुम्ही कधी महाबळेश्वरला आलात तर बस स्टँडच्या समोर मातोश्री स्नॅक्स म्हणून हे हॉटेल आहे. नक्की ते आस्वाद घ्या. सकाळी 7ला चालू होतं ते हॉटेल. संध्याकाळी दादा किती वाजेपर्यंत चालू असतं? 10:30. रात्री 10:30पर्यंत चालू असतं. हे बघा कस्टमर येत आहेत, तुम्ही बघू शकता. सगळ्या म्हणजे मिसळपाव असेल, मेंदूवडा असेल, सगळ्या क्वालिटीचा नाश्ता या ठिकाणी मिळतो. हे बघा हे बस स्थानक आहे. बस स्थानकच्या एक्झॅक्ट समोर हे मातोश्री स्नॅक्स आहे. आणि त्यांचे ओनर आहेत हे. दादा 1-2 मिनटं तुमचा पत्ता सांगा आणि काय काय मिळतं? बस स्टँडच्या समोर बरोबर आपला स्नॅक सेंटर आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव संजय अशोक कांबळे आहे. सकाळी 7ला बरोबर चालू होतं. माझ्याकडं पोहा, शिरा, उपमा, मसाला डोसा, ऑनियन उत्तप्पा, इडली सांबर, मेदूवडा सांबर, मिसळ पाव, पुरी भाजी, मॅगी, आलू पराठा. ते ही रास्त रेटमध्ये म्हणजे जे आपण लोकलच्या हिशोबाने रेट असतो आपला. पोहा 30 रुपयापासून स्टार्ट होतो.
आणि आपल्याकडे डोश्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. साधा डोसा आहे, मसाला डोसा आहे, कट डोसा आहे, सेट डोसा आहे, स्पंज डोसा आहे, शेजवान डोसा आहे, मैसूर डोसा आहे, चीज एनॉन डोसा आहे, पेपर डोसा आणि आहे, पेरी पत्ता पेरी सांगा, इथून स्टँडला उतरलं बरोबर की बस महाबळेश्वर बस स्टँडला तुम्ही उतरलात, तिथून बाहेर पडला गेटमधनं की बरोबर बस त्याच्या समोर आहे. आपलं सकाळी स्टेशन 7 वाजल्यापासून 7ला चालू होतं. चालू होतं या ठिकाणी. रात्री 10:30 हे बघा, छान असं इथे हायजेनिक हॉटेल आहे, ते पाहू शकता तुम्ही. आणि त्यांच्या शेजारी सुद्धा त्यांनी एक या ठिकाणी हे घेतलेलं आहे, इथे सुद्धा कस्टमरची सोय वगैरे व्हावी म्हणून. आणि आम्हाला तर नाश्ता आवडला मित्रांनो. जेव्हा कधी याल नक्की मातोश्री